साधनेला बसताना प्रथम सद्गुरूंचं स्मरण किंवा सद्गुरू स्वरूपाचं चिंतन, ही जाणीव सद्गुरूची आहे हा भाव, ह्या जाणीवेने साधनेला बसायचं आहे. आणि त्यासाठी सद्गुरूंचं जे ज्ञान आहे किंवा सद्गुरूंची जी कृपा आहे तिथे कृतज्ञतेचा भाव धरून साधनेला बसावं. त्यामुळे साधनेमध्ये येणाऱ्या अडचणी सुरुवातीला जर तो भाव व्यवस्थित प्रकट झाला तर बाकीच्या विचार वगैरे येणारे जे प्रकार असतात किंवा नकारात्मक विचार येतात ते येणार नाहीत. म्हणजे सद्गुरूंच्या प्रती जेव्हा आपल्याकडे शरणागती असते आणि सद्गुरू स्वरूपाचं चिंतन होतं तेव्हा मन प्रसन्न असू शकतं, मन शांत असतं आणि त्यामुळे तिथे बाह्य विषय येणं म्हणजे वेळ क्वचित येऊ शकतं, नाही असं नाही, पण येणार नाहीत असं आपण म्हणतो ते लक्षात ठेवायचं. कधी कधी साधनेच्या वेळेला इतके विचार येतात की आपल्याला ते जमत नाही असं जे आपण म्हणतो, त्यावेळेला मन आपलं अस्वस्थ असतं हे प्रथम लक्षात ठेवायचं. मग मनाला स्वस्थ करण्यासाठी तिथे सद्गुरूंशी जो आपण अनुग्रह घेतलेला आहे आणि अनुग्रहातून सद्गुरूंनी आपल्याला जो बोध दिलेला आहे तो बोध पुन्हा आठवायचा असतो. आणि तो बोध म्हणजे आता इथे सद्गुरूंप्रती त्या बोधातून जी शरणागती येते की ही जाणीव सद्गुरूंची आहे, हा जो भाव आहे तो भाव प्रथम आला तर तो भाव आपल्याला साधण्यासाठी उपयुक्त ठरतो. म्हणून शरणागती ज्याला आपण म्हणतो ती म्हणजे आपल्या मनाची जी अवस्था आहे त्या मनाला सद्गुरू ज्ञानाकडे वळवण्यासाठी निवांत होणं. सद्गुरूंच्या प्रती जर जितकी आपली श्रद्धा आहे की सद्गुरूं जितकं आपलं प्रेम आहे, सद्गुरूंप्रती जे आपल्याकडे त्यांच्या प्रती जी ओढ आहे त्याच्यातून त्यांचं स्मरण जेव्हा आपण करतो आणि त्यांच्या कृपेने ही साधना, म्हणून साधना ह्याचा अर्थ मी कोण आहे ह्याची अनुभूती घेणं म्हणजे साधना. शब्दाने आपण जाणीव आहोत हे जरी सांगितलं तरी जाणीवेचं अनुभव घेण्यासाठी साधना करावी लागते. म्हणून साधनेच्या वेळेला सुरुवातीला सद्गुरूंना शरण जायचं असतं, नंतर फक्त जाणीवेच्या ठिकाणी जाणीवेने वळणं हे अभिप्रेत आहे. प्रथम सद्गुरू भक्ती करावी, त्या भक्तीतून मन प्रसन्न व्हावं आणि त्या प्रसन्न चित्ताने जाणीवेने स्वतःचं जाण घ्यावी. आता ती जाणीवेने स्वतःची जाण घेताना नेमकं काय कळतं तर काही कळत नाही हे कळतं. मी नेहमी म्हणतो काही कळत नाही कळतं म्हणजे तिथे जी अवस्था असते तितकी निवांत अवस्था असते आणि जाणीव निराकार असल्यामुळे ती दिसत नाहीये पण तिचं अस्तित्व तिथे अनुभवायला येतं. त्याची निवांत शांत अवस्था असते आणि शांत अवस्थेमध्ये आपण तिथे शांत आहोत असं जे आपण म्हणतो ती जाणीव शांत असते. आणि ती शांती स्वरूपाचा जो अनुभव असतो तो अनुभव सवयीने आपल्याला वाढवता येतो किंवा तिथे तो भावात तिथे तसंच राहणं हा जो प्रकार होतो. त्यामुळे ते जाणीवेचा तो अनुभव आहे. कधी कधी आपण कुठे गेलो हे कळत नाही म्हणजे नेणीव स्वरूपात जातो. ही बऱ्याच वेळेला साधनेत बऱ्याच वेळेला तो प्रकार होतो. एक नेणीव स्वरूपात जातो आणि दुसरं आपण गाढ झोपेत जातो. हे सुद्धा जाणीवीची सवय. जाणीव जशी जशी निर्विचार होते तेव्हा ती झोपेकडे वळते. त्यामुळे जाणीवपूर्वक कोण झोपत नाही. साधनेच्या वेळेला आपण म्हणतो अरे मला झोप आली, मला झोप येते म्हणजे मी झोपतो असं नाही. जाणीवपूर्वक झोप म्हणजे झोपता येणार नाही. जशी निर्विचार अवस्था येते तेव्हा हा जाणीवेचा हा नियम आहे जाणीवेचं की तिला ती सवय आहे की निर्विचार अवस्था झाली म्हणजे ती नेणिवेत जाते. त्याला आपण निर्भान अवस्था म्हणतो. खरं म्हणजे नेणीव म्हणजे तिचं मूळ स्वरूपात ती जाते म्हणून त्याला आपण सुभान अवस्था म्हणतो, निर्भान नाही म्हणत. किती सुभान अवस्था आहे की सुभान म्हणजे अतिशय सुंदर असं ते भान आहे की ते त्या तत्वाशी एकरूप झाले. तिथे दुसरं काहीच उरत नाही. निर्गुण निराकार स्वरूपात ती गेली म्हणजे मूळ नेणी स्वरूपात गेली.
तीही जाणीवेची अवस्था आहे. म्हणजे ह्या जाणीव म्हणत असताना जाणीवेच्या सर्व अँगलने आपल्याला अनुभव घेता आला पाहिजे. केवळ असणेपणाची अवस्था येते किंवा आपण नेहमी आपण कुठे गेलो काय गेलो कळत नाही, थोडा आणि परत आपण देहावर येतो. आणि मग कधी कधी आपण स्वयंस्मरण करताना सुद्धा असं बराच वेळ होतं की एक वाक्य आपण ऐकतो आणि नंतर दुसऱ्या वाक्य ज्या उठतो तेव्हा ते बरीच वाक्य निघून गेलेली असतात. अरे बापरे, कुठे गेलो आपण, कसं ऐकून नाही आलं. तर ती अवस्था असते, निर्भान अवस्था असते त्याला, म्हणजे कसलंच भान राहत नाही असं त्याचा अर्थ. पण ती स्वरूपाच्या भानात असते, म्हणजे स्वरूपाशी ती एकरूप झालेली असते, म्हणून तिला कळत नाही, म्हणजे बाकीच्या बाहेरच्या गोष्टीशी तिचा संबंध नसतो. म्हणून आपल्या दृष्टीने ती सुभान अवस्था, म्हणजे ती जाणीवेची अवस्था आहे. ही जाणीवेची अवस्था हे जाणणं, जाणीवेला आणि जाणण्यासाठी ह्या सगळ्या तिच्या अवस्था जाणता आल्या पाहिजेत आपल्याला. जागृतीमध्ये ही जाणीव सतत विचारातून पाहते, ही विचारातून पाहते हे जाणीवाने पाहायला पाहिजे, त्याला म्हणतात दृष्टभाव. म्हणून साधनेला बसताना सुद्धा ज्यावेळेला खूप विचार येत असेल तर दृष्टाभावातून पाहायचो. विचार येतो येऊ देतो, कोणाचा आहे, माझा नाही. तिथे मन स्थिर होऊ शकतं, पण ती सवय बरोबर धरता आली पाहिजे. म्हणून केवळ जाणीवच आहे, इथे स्थिर झाला जाणीव की ती जाणीव दृष्टाभावात जाते. आता इथे म्हणून साधनेतून आपण म्हणून जे आहोत ती जाणीव आहोत हा बोध होण्यासाठी साधन आहे, लक्षात घ्या. साधना ह्याचा अर्थ शास्त्रशुद्ध भाषेत ती स्वरूप भक्ती आहे, स्वरूपाशी एकरूप होणं. पण सद्गुरू भक्तीमध्ये ही जाणीव नेणीवेच जात नाही, तर ती प्रेमभावाने सद्गुरू स्वरूपाशी एकरूप होते दुसऱ्या अंगाने. म्हणजे ह्या पण जाणीवेची अवस्था आहे की एखादा नितांत श्रद्धा असलेला साधक अखंड सद्गुरू स्मरणातून प्रेमभावातून सद्गुरूंचं स्मरण करतो, त्या ती जी जाणीवेची अवस्था असते ती तितकी दिव्य असते. तो साधक नेणीवेच जाणार नाही अजिबात. नेणीवेच जाऊ नाही असेल तर सद्गुरू भक्ती करत बसला तर आता आपण ते करताना जरी थोड्या वेळासाठी तुम्ही बोलणार नाही तर नेणीवेच जाल, पण तिथे जर एक थोडा हळूवारपणे उच्चार होत असेल तर नेणीवेच जाणार नाही. पण कधी असंही होतं, नाही म्हणता येत नाही, कधी कधी त्या भावात इतकं फोर्सफुली होतं की ती साधक त्या नेणीवेत पण जाऊ शकतो, पण बऱ्याच वेळा तो जाणार नाही. म्हणून जाणीवपूर्वक सर्व भक्ती करत असताना पण ती पण एकांतातलीच भक्ती म्हणतो. सद्गुरू भक्ती म्हणजे पूजा अर्चा मानस पूजा करताना आपण करतो तेव्हा ती एकांतात जाते. पण आपण म्हणतो पादपूजन करतो किंवा सगळ्या बाजूने त्यांचं पूजा करतो, म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरूंची ती भक्ती वेगळी. पण एकांताच आपण मानसपूजा करू, मानसपूजा करता करता ते समर्पण भावात जाऊ, समर्पण भावात करता करता ते निवांत आणि शांत होऊ, तर तिथे निवांत शांत तर कधी कधी नेणीवेत जाता येतं. पण सद्गुरूंना पाहत पाहत तिथे सद्गुरूंचं स्मरण करत करत ही जाणी जेव्हा तिथे मानसपूजा करते, मानसपूजा म्हणजे समर्पण भाव म्हणतो की हे सर्व जीवन तुझं आहे. हे सर्व आपण ज्यावेळेला ही मानसपूजा करताना मी पण सद्गुरूला समर्पित करायचं असतं, म्हणून मी पण सद्गुरूंना समर्पित करण्यासाठी जे माझं आपण म्हणतो ते तुझं आहे म्हटलं की ते मी पण जातं. मी पण जाण्यासाठी काय करायला पाहिजे, माझं आहे ते माझं नाही तुझं आहे हे मनापासून जेव्हा म्हणायला लागतो तेव्हा ते मी पण बाजूला जातं आणि त्याला म्हणतात समर्पण. म्हणून संपूर्ण शरीर तुझं, संपूर्ण म्हणजे जे जे आहे ते सर्व तुझं आहे. मग ते त्या भावात ज्यावेळेला त्याच्याशी एकरूपता येते त्यात तो साधक जागृती जरी असला तरी तिथे स्वरूपाची जागृती तिथे येते, तिथे स्वरूप जागृती येते. म्हणून ह्या जाणीवेच्या अंगाने अभ्यास करताना अनेक अंगाने तो अभ्यास असतो. म्हणून दिव्य विचार धारण करून करत बसला तरी निवांत होतो. आपण म्हणतो नामस्मरण अगदी मनापासून करत तरी ते निवांतपणा येतो, स्वयंस्मरणातून निवांतपणा येतो. म्हणजे हे सगळे मार्ग आहेत. आता मार्ग प्रत्येकाला कोणता आवडतो कोणत्याला आवडत नाही, प्रत्येकाच्या पिंडावर अवलंबून असतं परत.
म्हणून एकांत साधना ही विविधतेने होऊ शकते, ज्याच्या ज्याच्या आवडीप्रमाणे. अगदी घरातली 2 मंडळी असली तरी एक सद्गुरुभावातून तिथे स्वरूपाचा अनुभूती घेऊ शकतो, ज्ञानमार्गाने जाऊन नेणीव स्वरूपात जाऊन तिथे तो आनंद चाकू शकतो. म्हणजे नेणीपूर्वक चाकू, त्याला कळत नाही पण बरं वाटतं. म्हणजे 2 साधक जरी बाजूबाजूला बसले असतील एकाच घरात, तरी दोन पद्धती ज्याच्या त्याच्या पिंडाप्रमाणे तो अभ्यास त्याने केला पाहिजे. अनेक होतं म्हणून मी असं करेन तसं नाही, तुला काय आवडतं तू कर, तुला काय आवडतं तू, कारण तिच्या आवडीप्रमाणे तिची प्रगती अधिक होते. म्हणून एकदा विवेकानंदांनी तिथे शिकागोमध्ये विचारलं की तुमच्याकडे लोक कशी देव, तर म्हणे त्यावेळेला त्यांच्या त्या काळात काय होतं, त्यामुळे पती वेगळी भक्ती करतो, पत्नी वेगळी भक्ती करतो, मुलगा वेगळी भक्ती करतो, असं हिंदुस्थानामध्ये. बरोबर, त्यावेळेला तर ज्ञान ज्याचे ज्याचे गुरु असतात, प्रत्येकाचे गुरु वेगळे, ही ज्याची त्याची आवड असते, ज्याचा प्रारब्ध असतं त्याप्रमाणे ते करतो. म्हणजे सगळे एकच करतात याची गॅरंटी देतात, पण सगळ्यांची आवड एक असली तर ते होऊ शकते दोन्ही बाजूनी. म्हणून हे सगळे जाणीवेचे कंगोरे आहेत. आपण म्हणतो ना, जाणीव म्हणजे नुसतं जाणीव, जागृतीमध्ये जाणीवेला ओळखायचं, तिच्याकडे विचार येतात, विचार करते ती जाणीव, जाणते ती जाणीव, हा सरळ अर्थ. पण तिचा प्रत्यक्ष अनुभव नेणीवेतच, नेणीव स्वरूप ज्या व्हायचे त्या अवस्थेमध्ये केवळ निवांतपणा जाणतो, तर ती निवांत अवस्था म्हणजे त्या जाणीवेचा तो अनुभव आहे, ती जाणीव आहेच. म्हणजे आपल्याला तसं दाखवता येत नाही ही जाणीव अशी आहे, कारण ती निराकार स्वरूप आहे. आणि त्या निराकार स्वरूपाचं फक्त अनुभव घ्यायचा असतो, आणि निराकार स्वरूपाचा निराकार स्वरूप होऊनच अनुभव घ्यावा लागतो. म्हणून ससंवेद्य असं म्हणतं, कारण जाणी स्वतः निराकार, आणि तिने स्वतःच्या निराकार स्वरूपाचा अनुभव घ्यायचा आहे. इथे दुसरं वेगळेपणा अनुभव घ्यायचंच नाही आहे, वेगळं काही दिसणार नाही. आणि त्यामुळे ह्या सगळ्या मार्गामध्ये आपल्याला प्रत्येकाला जे आवडतं त्याप्रमाणे त्याने केलं पाहिजे, असंच केलं पाहिजे तसं. म्हणून आपण अनेक मार्ग सांगतो, पण कोणाला तरी नामस्मरणाचा मार्ग आवडतो, कोणाला सद्गुरुत्वम नमामि म्हणता सद्गुरू भक्ती आवडते, तर म्हणजे प्रत्येकाचं पिंड काय हे ज्याचं त्याने ओळखायचं. आपला पिंड काय, आपली आवड कुठे, आपल्याला कुठे प्रगती करता येते, इथे आपल्याला कुठे गोडी होते. कोणाला नामस्मरणात गोडी असते, त्या नामस्मरणातून त्याचं मन निवांत होतं. पण इथे हे सगळा निवांतपणा असतो तो जाणीवेचा असतो, आणि ते जाणीवेचं अस्तित्व आहे हा बोध तिथे झाला पाहिजे. सगळे मार्ग चांगले आहेत, ज्याला जो सोपा आहे तो त्याच्यासाठी चांगला, ज्याला जे कठीण वाटतं तो त्याने त्या मार्गात जास्त न जाता सोप्या मार्गाने जायचं. आपण कठीण मार्गाने गेलं तर बरं असं बऱ्याच लोकांना समजतो, तिथे जायचं नाही. कठीण मार्ग हा कठीणच असतो मग, ज्याला कळत नाही त्याच्यासाठी. आणि म्हणून आवड नावड ह्या अंगाने आपल्याला प्रत्येकाला ही साधना असते. म्हणून आपण विविधतेने साधना करतो, की तिथे प्रत्येकाने परत आपली साधना, तर सगळ्या साधना आवडत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणून आम्हाला सगळं आवडतं असं पण काही लोक काय म्हणू शकतात. पण कोणाला श्वासस्मरण आवडतं, तर कोणाला नामस्मरण आवडतं, कोणाला स्वयंस्मरण आवडतं, कोणाला सद्गुरू भक्ती आवडते. असंच प्रत्येकाचा हा पिंड आहे. पिंडाप्रमाणे प्रत्येकाने आपली साधना केली पाहिजे, हे प्रथम लक्षात ठेवा. म्हणजे अमुकच केलं पाहिजे आग्रह नाही, निवांत झालं पाहिजे, आणि जाणीवच आहे हा बोध आपल्याकडे सतत प्रकट झाला पाहिजे. कळलं? आता आपण श्वासस्मरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. श्वासस्मरणामध्ये पूर्वी जसं सांगतो तसंच सांगण्यापेक्षा आता तुमचा अभ्यास जरा जास्त झाल्यामुळे आपण कसं वेगळ्या पद्धतीने थोडासा तो श्वासस्मरणाचा अभ्यास घेणार आहोत. थोडासा वेगळा, जास्त वेगळा नाही. इथे श्वास येतो जातो हे आपल्या प्रत्येकाला माहिती असतं, पण तिथे लक्ष ठेवत नाही. ते आपण लक्ष न ठेवता आपण श्वास घेतात, म्हणजे नेणीपूर्वक श्वास सहज चाललेला आहे, तो जाणीवपूर्वक आपण पाहायचा आहे. म्हणजे श्वास येतो आणि जातो हे जाणीवपूर्वक जाणा असं आहे. आता पूर्वी काय म्हणत, श्वास येतो जातो येतो जातो येतो जातो बघत बसा, कोण बघतं हे सांगत नाही. आता आपण वेगळं सांगणार की श्वास येतो जातो हे जाणीवपूर्वक ही जाणत आहे हे पहा, कारण तुम्हाला जाणीव कळली आहे, अभ्यास पुढे गेला, प्रगती झाली ना पुढच्या स्टँडर्डमध्ये. तर ही जाणीव जाणत आहे. काय जाणते? श्वास येतो आणि जातो हे जाणत आहे, हे लक्षपूर्वक जाणत राहा, अशा सजेशन येतील. तिथे
फक्त श्वास येतोय जातोय हे कोण जाणतं? तर जाणी जाणते. कोण जाणतं? तर जाणी जाणतं. हे करता करता आपण परत जाणीवेकडे वळणार आहोत. त्यामुळे थोडंसं सजेशनमध्ये फरक असतील, पण त्या सजेशनप्रमाणे आपण प्रयत्न करायचा असतो आणि त्याप्रमाणे आपण अभ्यास करणार आहोत. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरूंचं कृतज्ञतेने स्मरण करा. ही जाणीव सद्गुरूंची आहे ह्या भावामध्ये सद्गुरूंना कृतज्ञतेने नमस्कार करावा. सद्गुरूंप्रती जो सद्भाव आहे तो सद्भाव जाणीवपूर्वक तिथे प्रगट व्हावा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. इथे श्वास दीर्घ घेताना जाणला जातोय याची जाण आपल्याला होते आहे, म्हणजे जाणीवायला होते आहे हा बोध घ्यायचा आहे. श्वास आतमध्ये घेतलं हे जाणीव जाणत आहे. श्वास बाहेर पडला जाणीव जाणत आहे. श्वासाकडे ही जाणीव पाहते आहे. श्वास आत येतोय कळलं म्हणजे पाहिलं. कोणी पाहिलं? जाणीवेने पाहिलंय. जिथे जाणणं चालू आहे त्याला जाणीव म्हणतात. श्वास आत येतोय जाणत आहे. श्वास बाहेर पडला जाणत आहे. श्वास आत आला जाणत आहे. कोण जाणत आहे? जाणीव जाणत आहे. कोण जाणत आहे? जाणीव जाणत आहे. श्वास आत येतोय जाणीव जाणत आहे. श्वास बाहेर पडतोय जाणीव जाणत आहे. आता हा श्वास सहज आहे, सहज चाललेला आहे, सहज आहे आणि हे सर्व जाणीव जाणत आहे. सहजपणे श्वास चाललाय, आत येतोय बाहेर पडतोय, सहज आहे. जसा आहे तसा. श्वास येतोय सहजपणे हळूवारपणे जाणीव जाणत आहे. श्वास बाहेर पडतोय जाणीव जाणत आहे. श्वास येतोय श्वास जातोय सहज. हे सर्व जाणीव पाहत आहे. श्वासाला जाणीव पाहत आहे म्हणजे जाणत आहे. जाणीव श्वासाला जाणत आहे.
श्वास येतोय, श्वास जातोय, जाणत आहे. श्वास येतोय, श्वास जातोय, जाणीव जाणत आहे. पाहत आहे म्हणजे जाणत आहे. श्वासाला जाणता जाणता जाणीव जाणीव आहे हे जाणत आहे. सगळं पाहणं जाणीवीचं आहे हे जाणीव जाणत आहे. जाणीव श्वासाला जाणत आहे. ही प्रोसेस तशीच बराच वेळ ठेवली. श्वास येतोय, श्वास जातोय. जाणं येणं जाणणं जिथे होतं ती जाणीव जाणत आहे.
श्वास येतोय, श्वास जातोय, जाणीव जाणत आहे. पाहणं चालू आहे. आता श्वासाला पाहता पाहता ह्या जाणीवेने संपूर्ण देहाला जाणायचं आहे. पायाची बोटं, तळपाय, दोन्ही पायाचे तळपाय, पाऊल, संपूर्ण पाऊल अनुभवते आहे. पायाच्या पोटऱ्या, ढोपर, मांड्या जाणीव अनुभवत आहे. श्वासाला पाहता पाहता पाहणं चालू आहे. हे जाणीवने पाहायचं आहे. पाहणं चालू आहे, जाणणं चालू आहे. जाणणे चालू आहे. श्वास दिसतो आहे. दिसतो आहे म्हणजे जाणता येतो आहे. श्वास चालू आहे. श्वास जाणत आहे.
श्वासाला पाहता पाहता संपूर्ण शरीराला आपण अनुभवत आहोत. तळपाय, पायाची बोटं, संपूर्ण पाऊल अनुभवत आहे. श्वास सहज चाललेला आहे आणि तर सगळं लक्ष शरीराकडे आहे. श्वासाकडे स्मरण पाहणं चालू ठेवा. आहे ती ईश्वरी शक्ती आहे. जाणते ते ईश्वरी शक्तीच आहे. पाऊलला दोन्ही पायांची पाऊलं अनुभवली. पायांच्या पोटऱ्या अनुभवा, डोपर अनुभवा, मांड्या अनुभवा. संपूर्ण पाय आहे अनुभवला. कमरेकडे वळायचं आहे. संपूर्ण कंबर आणि पुढे पोट, सगळे इंद्रियांचं कार्य कंबर, पाठ, पाठीचा कणा आणि मणका हे सगळे अवयवाचे वर्णन आहे. जाणीव जाणत आहे. कंबर, पाठ, पाठीचा कणा, मणका न मणका जाणीव जाणत आहे. कंबर, पाठ, पाठीचा कणा संपूर्ण जाणीव जाणत आहे. खांदे, हाताचे दंड, कोपरे, कोपऱ्यापासून मनगटापर्यंत असलेला हाताचा भाग, संपूर्ण मान, डोकं जाणीव जाणत आहे. डोक्याच्या आत असलेला मेंदू जाणीव जाणत आहे. मान, डोकं, डोक्याचा आत मेंदू, डावा मेंदू, उजवा मेंदू, मधला मेंदू जाणीव जाणत आहे. संपूर्ण मेंदू, ज्ञानरज्जू, ज्ञानतंतू, ज्ञानपेशी जाणीव जाणत आहे. मेंदू,
कणा, कण्यातून गेलेला मज्जा रज्जू, मज्जातून तो जाणी जाणत आहे. संपूर्ण कण्यातून ज्ञानतंतू संपूर्ण शरीरभर पसरलेले आहेत. जाणी जाणत आहे. संपूर्ण डोळे, कान, नाक, जिव्हा, त्वचा, सर्व ज्ञानेंद्रिय जाणी जाणत आहे. कोणताही विषय जेव्हा जाणीच्या समोर नसतो तेव्हा जाणी जाणत नाही. पण समोर विषय आल्यानंतर तिथे आवड निर्माण नाही केली तर इथे फक्त जाणणं असतं. जाणीव जाणत आहे. डोळ्यातून पाहणं सहज चाललेलं असतं, ते जाणी जाणत आहे. कान ऐकणं जाणी जाणत आहे. ओठ जाणी जाणत आहे. जीभ, दात, जाणी ह्यात प्रत्येक रूपाचं अस्तित्व अनुभवत आहे. संपूर्ण नाक, श्वासनलिका, फुफ्फुसे, श्वासोच्छवास जाणीच्या द्वारे जाणत आहे. संपूर्ण ओठ, दात, हिरड्या, जीभ, टाळू, घसा शरीराचे जे अवयव आहेत ते जाणीव जाणत आहे. जाणी जाणत आहे. संपूर्ण अन्ननलिका जाणी जाणत आहे. जाणी जाणत आहे. लहान आतडं, मोठं आतडं, सर्व काही जाणी जाणत आहे. यकृत, पित्ताशय, स्वादुपिंड ही जाणीव जाणत आहे. मूत्रपिंड, मूत्रनलिका, मूत्राशय जाणी जाणत आहे. संपूर्ण मूत्रपिंडे, मूत्रनलिका, मूत्राशय आहेत. मूत्रविसर्जन आहे. जाणी जाणत आहे.
संपूर्ण छाती, छातीचा पिंजरा, हृदय, रक्तवाहिन्या, रक्ताभिसरण जाणीव जाणत आहे. संपूर्ण त्वचा, त्वचापेशी, मांसपेशी जाणीव जाणत आहे. संपूर्ण शरीर जाणीव जाणत आहे. शरीराहून जाणीव वेगळी आहे. शरीराद्वारे ही जाणीव जाणत आहे. जाणीव सर्व जाणत जाणत आता आपल्या स्वतःच्या आहेपणाकडे ती वळते आहे. जे आहे ती जाणीव आहे, जे जाणत आहे ती जाणीव आहे. संपूर्ण शरीर जाणीव जाणत आहे. श्वास चालला आहे, तोही जाणत आहे. आणि ह्या जाणण्यातून जाणीवेचं अस्तित्व अनुभवण्याच्या दिशेने ती जाणीवेकडे वळत आहे. ती जाणीव आहे. जाणते ती जाणीव आहे. जाणीवेला अनुभवत आहे. शरीराला ही जाणीव संपूर्ण व्यापून आहे. प्रत्येक कणाकणामध्ये ही जाणणं चालू आहे. स्पर्शाच्या द्वारे ते समजून येते. जाणीवीला जाणण्याचा प्रयत्न करत आहे. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. जाणते ती जाणीव. जाणीव जे जे व्यापते ते ती जाणते.
जाणीवेने संपूर्ण शरीराला व्यापलेला आहे म्हणून ती शरीर जाणते. तुम्ही जाणत राहावं. जाणीव जाणत आहे. जाणीवेने जाणीवेचा अवलंब घ्यावा. जाणीवच आहेस. जाणीवच आहे. जे जाणत आहे ती जाणीव आहे. श्वासागणिक जाणीव अधिक जाणीवच आहे या भावातून जाणत आहे. जाणीवच आहे. संपूर्ण शरीराचं भान जाणीव घेत आहे. श्वासागणिक श्वासालाही जाणणारी जाणीव शरीरालाही जाणत आहे. शरीराला जाणता जाणता ही जाणीव सहजपणे स्वतःला जाणत आहे. आहे ती जाणीवच आहे. जाणते ती जाणीवच आहे. श्वास येतोय, श्वास जातोय, जाणीव संपूर्ण शरीराला अनुभवत आहे. निवांत निवांत होत आहे.
जाणत राहा. जाणीवच जाणत आहे. जाणीव जाणत आहे. जाणीव जाणीवेला जाणत आहे. जाणीवेच्या ठिकाणी सर्व लक्ष जाणण्यातून देत राहायचे.
श्वासाला जाणते, त्या जाणण्यातून जाणीव जाणत आहे, तिथे मुळाकडे वळायचे. शरीराला ही जाणीव जाणते, त्या जाणीवेच्या अस्तित्वाकडे जाणीवने वळायचे. आहे ती जाणीवच आहे. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. श्वास येतोय, जातोय आणि जाणत आहे.
जाणी लक्षपूर्वक श्वासाला पाहत आहे. जाणी लक्षपूर्वक शरीराला जाणत आहे. हळूहळू डोळे उघडत आहे. हळूहळू डोळे उघडा. शांत शांतपणे जाणीव जाणत आहे. शांती शांती शांती. शांती शांती शांती. शांती शांती शांती. जाणीवच आहे, देहातून जाणत आहे. हा भाव तसाच ठेवून पाहण्याचा अभ्यास चालू ठेवायचा आहे. पाहते ती जाणीव आहे. ती जाणीवेचं अस्तित्व धरून ठेवा. डोळे उघडे आहेत. सर्वत्र पाहते ती जाणीव पाहते. ऐकते ती जाणीव ऐकते. स्पर्श बोटानं स्पर्श होऊ द्या. स्पर्शातून जाणीवेला जाणते. हे जाणीवेचं जाणणेपण जागृत अवस्थेमध्ये सतत ठेवण्याचा प्रयत्न करायचा. जाणीवच आहे.
आता चिंतन करा की जाणीव कशी आहे. ती केवळ असणेपणाच्या अवस्थेत निर्गुण निराकार आहे. ती अवस्था अत्यंत निवांत अवस्थेमध्ये असते. तर ती जाणीव केवळ असणेपणाने किंचितशी जेव्हा ती जाणायला लागते शरीराला किंवा श्वासाला, तर ती सगुण निराकार अवस्थेतून पाहत असते. आता संपूर्ण जाणीवपूर्वक जाणण्याची ही अवस्था आहे. आता प्रत्येकजण संपूर्ण जागृत म्हणतो आपण. संपूर्ण जागृत म्हणजे जाणीवपूर्वक जाणते, ती ही जाणीवेचीच अवस्था आहे. ही जाणीव सतत शरीरातून जाणते आहे, हा बोध तिथे सतत धरता आला पाहिजे. ही जाणीव आहे, ही जाणीव आहे. कोण जाणतं तर जाणीव जाणते, कोण ऐकतं तर जाणीव ऐकते, कोण स्पर्श जाणतं तर जाणीव स्पर्श जाणते. किंचितसा जसा बोटांचा स्पर्श जाणीवेला पटकन जाणता येतो, कारण जाणीव तिथे सर्वत्र ॲक्टिव्ह आहे, ती पटकन जाणते. ही जाणीव जाणत आहे, जाणीव जाणत आहे. हे जाणीवेचं सतत अस्तित्व इथे कोणतेही दुसरे संस्कार नाही आहेत. केवळ जाणीवच आहे. आणि ही जाणीव जाणीवेला जाणत जाणत म्हणजे जाणीव जाणीवेचं भान घेत किंवा जाणीव जाणीवेच्या स्मरणात पाहते आहे, ऐकते आहे, स्पर्श जाणते आहे. श्वास चालला आहे हेही जाणते आहे. जाणणं जिथे जिथे चालू आहे तिथे तिथे जाणत राहा. आणि हे सगळं जाणीवेचं कार्य चालू आहे कळेल. हे जितकं डोळे उघडे ठेवून जाणण्याचा प्रयत्न करायला लागाल, तर केवळ जाणीवेला कसं जाणायचं हे लक्षात येईल. जाणीवच आहे, जाणीवेशिवाय दुसरं काही नाही. जाणीवच आहे ह्या भावामध्ये जाणीवेची ही तुरीय अवस्था असते. ह्या तुरीय अवस्थेत ती बाहेरच्या विषयांपासून अलिप्त असते. हळूहळू जसजसं ही तुरीय अवस्थेतली जाणीव जेव्हा सर्वत्र जाणायला लागते, जाणीवच आहे या भावातून, तेव्हा ती असते ती उन्मनी अवस्था असते. जाणीव पाहते, सर्व पाहते, ही जाणीव पाहते. जे जे जाणलं जातं ती जाणीव जाणते आहे. ही तुरीयेच्या पलीकडची अवस्था म्हणजे जाणीव स्वतःचंही अस्तित्व अनुभवते आहे आणि सर्व जे जे दिसतं ते ती जाणते आहे. ह्या उन्मनी अवस्थेतून जीवन जगणं म्हणजे स्थिरपणा आहे, शांतपणा आहे, पण हळूहळू ती पुन्हा सर्व रूपांशी ज्या निगडीत होत जाईल, तेव्हा सुद्धा तिच्याकडे हे स्मरण पाहिजे की जाणीव जाणत आहे. खरी म्हणजे ही नॉर्मल अवस्था आहे जाणीवेची, पण आपल्याला ती नॉर्मल वाटत नाही, कारण ती आपल्याला सवय नाही आहे. आपल्याला सवय काय आहे,
जाणीवेला दृश्याशी गुंतून त्या गुंत्यात अडकण्याची सवय. समोर पाहिलं पहा, मग आता पाहताना कसं पहा, पण जाणीवच आहेस. उन्मनी अवस्थेचं वर्णन असं आहे, ती स्वतःचं दिव्यत्व जाणते आणि सर्वत्र दिव्यत्व आहे हेही जाणते. तुरियेमध्ये ती फक्त स्वतःचं अस्तित्व जाणते, जगाला जाणत नाही. त्याचा अनुभूती आपण ह्या अवस्थेमधून घेऊ शकतो. जेव्हा ती डोळे बंद असतात, केवळ जाणीवच आहे जाणीवच आहे करून त्या जाणीवेच्या अवस्थेला जाणायला लागते, तर ती तुरीय अवस्था असते. डोळे उघडे केले ही जाणीव ज्ञानेंद्रियाच्याद्वारे बाहेर फाकते, पण तरीसुद्धा स्वतःचं जाणीव आहे हे अस्तित्व ती न विसरता सर्वत्र जी दृश्य दिसत आहेत त्या दृश्याला ती व्यापते. तेव्हा सुद्धा ती उन्मनी अवस्थेत असते. तिथे तिची एकच ओळख असते की ती जाणीव आहे, समोर पण सुद्धा सगळ्या जाणीवाच आहेत. ते दुसरा भाग येत नाही. आता ही नॉर्मल अवस्था आहे खरी, पण पूर्वीच्या अवस्थेशी तुलना केलं तर आपण काहीतरी वेगळेपणाने पाहतो असं वाटतं. पण ही अवस्था जर पुन्हा 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 आपणच म्हणजे ह्या जाणीवेनेच अनुभवायला लागली की ती त्या नॉर्मल अवस्थेत सुद्धा नेहमीचं जीवन जगू शकते, की तिथे ते अखंड स्मरण होतं की जाणीवच असते. म्हणून जाणीवच आहे हे दृढ राहिलं पाहिजे. तिथे पुन्हा डोळे उघडे करा, कोणाशी बोला, काही बोला, इथे जाणीवच आहे. मनात बॅक ऑफ द माइंड जाणीव आहे, जाणीव आहे, समोरही जाणीव आहे. नाव गाव हे नंतरची व्यवस्थेशी संबंधित आहे, पण आत्ता जी आहे ती जाणीवच. सर्वत्र जाणीव आहे आणि जाणीव पाहत आहे. अशा अवस्थेत बराच वेळ राहण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे त्या अवस्थेची एक सवय लागते. ह्याला म्हणतात मौन. खरं मौन जाणीवेला जाणत राहते ते मौन असतं. जाणीवेला जाणता जाणता सर्व विश्वाला जाणते, पण कोणाशी गुंतत नाही, तेव्हा ते पण मौन. आणि जाणीव जेव्हा सर्व विषयांच्या संदर्भात विषय विविध पद्धतीने अनुभवायला लागते, तेव्हा ती जी अवस्था असते ती सुद्धा उन्मनी अवस्था असते. जर जाणीवेने जाणीव पण न सोडता जाणलं तर ती उन्मनी अवस्था आहे. पण इथे जाणीवेची अवस्था विसरते आणि परत मी अमुक तमुक म्हणून जीवन जगायला लागली, परत एरे माझ्या मागले होतं. परत मग आपल्याला त्या अवस्थेला जावं लागतं. जाणीवेचा स्वभाव आहे तिला स्वतःचा स्वभाव बदलायची हौस नाही. जाणीवेचा म्हणजे अंतर्मन स्वभाव. तिला सवय जी आहे तेच पकडते, म्हणून ती परत देहभावावर जायचा प्रयत्न करते. मग इथे सावध राहिलं पाहिजे. म्हणून सदा सावध तो सदा सुखी. इथे येता जाता जाणीवच आहे, जाणीवच आहे या भावामध्ये फक्त पाहत राहा. हळूहळू सगळ्यांचीच बोलणं बिलणं सगळं जरी झालं तरी मनामध्ये ही जाणीवच आहे, जाणीवच आहे हा भाव असला पाहिजे. एवढंच. तो भाव सरला तर मग जाणीव परत तिच्या पूर्व सवयीनुसार देहभावात गुंतायला लागेल. कळलं ना?
हळूहळू नॉर्मल व्हा. नॉर्मल म्हणजे जाणीव आहे या भावात नॉर्मल व्हा. विसरू नका जाणीव आहे म्हणून. जाणीवच आहे, मनात जाणीवच आहे, जाणीवच आहे, जाणीवच आहे करत नॉर्मल व्हा. जनक राजाने जेव्हा शुकाला सांगितलं, तेल दिलं भांड्यात आणि तेल सांडता कामा नये असा चाल, तसंच जाणीवच आहे, जाणीव इथं पकडलं की तेल सांडता कामा नये, पण पाक सगळीकडे तो भाग आहे तिथे. तेल सांडता कामा नये म्हणजे जाणीवच विसरता कामा नये. विसरलंच की तेल सांडलं. म्हणून जाणीवच आहे या भावात सगळं बघ. बघू नको. कसं बघायचं आपोआप बघता येईल, आधी बघता येणार नाही, पण हळूहळू जसं जसं तो जाणीवेचा भाव अधिक दृढ होईल की ते जाणीवेच्या त्या भावातून सगळं पाहता येतं. मग तिथे मी अमुक नाही, नाव नाही, गाव नाही, काही नाही, पण जाणीव आहे. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंडरा. शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु, 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 तथास्तु. ओम शांती, शांती, शांती. ओम शांती, शांती, शांती. ओम शांती, शांती, शांती. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री नारायण महाराज की जय. सद्गुरु श्री पै महाराज की जय. सर्व संतन की जय. वासुदेव हरि, वासुदेव हरि, वासुदेव हरि. बजरंग बली.